नमस्कार, मी सहदुयम निबंधक श्रीवर्धन. आज आपल्याला गहाणखत म्हणजे काय आणि गहाणखत नोंदणीची प्रक्रिया या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. गहाणखत म्हणजे कर्ज घेणारा आणि बँक यांच्यामध्ये कायदेशीर करार. जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्ज घेते आणि त्या बदल्यात आपली मालमत्ता जसे की घर, जमीन किंवा इतर मालमत्ता बँकेकडे तारण किंवा गहाण ठेवली जाते आणि त्या संदर्भात जो दस्तऐवज तयार केला जातो त्याला आपण गहाणखत असे म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बँकेला दिलेल्या कर्जाची हमी मिळते आणि कर्ज घेणाऱ्यास कर्ज मिळते. जोपर्यंत पूर्ण कर्ज फेडले जात नाही तोपर्यंत त्या मालमत्तेवर बँकेचा कायदेशीर हक्क राहतो. आपण कर्ज घेणे आणि गहाणखत नोंदणीची प्रक्रिया बघणार आहोत. कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम कर्ज घेणारा व्यक्ती बँकेकडे कर्जासाठी अर्ज दाखल करतो. त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बँकेमध्ये जमा केली जातात. बँक त्या मालमत्तेची किंवा कागदपत्राची कायदेशीर तपासणी करून संबंधित कर्जदारास कर्ज मंजूर केले जाते व सँक्शन लेटर दिले जाते. संबंधित कर्जदारास सँक्शन लेटर दिल्यानंतर त्या गहाणखताचा दस्तऐवज तयार केला जातो. त्या दस्तऐवजामध्ये काही बाबी स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे, जसे की कर्जाची रक्कम, व्याजदर, कर्जाचा कालावधी, मालमत्तेचा तपशील, बँकेचे हक्क हे सगळे स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे. असा दस्तऐवज तयार करून झाल्यानंतर संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीसाठी सादर केला जातो. नोंदणी सादर केल्यानंतर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या अनुच्छेद 40 नुसार मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. अनुच्छेद 40 नुसार जर गहाणखतामध्ये मालमत्तेचा ताबा दिला असेल तर त्यावर अनुच्छेद 25 प्रमाणे मुद्रांक शुल्क आकारणी केले जाते. जर गहाणखतामध्ये मालमत्तेचा ताबा दिला नसेल आणि जर कर्जाची रक्कम 5 लाखापेक्षा कमी असेल त्यावर 0.1% इतके मुद्रांक शुल्क आकारणी केली जाते. कर्जाची रक्कम जर 5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावर 0.3% इतके मुद्रांक शुल्क आकारणी केली जाते. यामध्ये कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 20 लाख इतके मुद्रांक शुल्क आकारले जाते. यामध्ये नोंदणी फी कर्जाच्या रकमेवर 0.5% किंवा जास्तीत जास्त 15,000 इतकी वसूल केली जाते. गहाणखत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक गहाणखताच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा करते. जेव्हा गहाणखत संपूर्ण कर्जाची परतफेड करतो तेव्हा केलेल्या गहाणखताचे प्रत्यार्पणपत्र म्हणजेच रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज डीड करणे किंवा करून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गहाणखत दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. धन्यवाद.